मी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 18 जून वार गुरुवार या दिवशी आलेला आहे मोठा गुरुपुष्पामृत योग. हा तिसऱ्या गुरुपुष्पामृत योग म्हटला गेलेला आहे, जो 2026 मधले शेवटचा अधिक मास संपल्यानंतर आलेला आहे. यानंतर 2017 मध्येच गुरुपुष्पामृत योग हा तयार होणार आहे. हा सर्वात वर्षातील शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला जातो. गुरुपुष्पामृत 2026 मध्ये योग 3 वेळा येत आहे आणि प्रत्येक वेळी तो समृद्धी आणि यश आणि शांती घेऊन येणार आहे. गुरुपुष्पामृत योग हा वैदिक शास्त्रातील सर्वात शुद्ध काळापैकी एक म्हटला जातो. अशा लोकांसाठी ज्यांना देवी मदतीची आणि आर्थिक सहाय्य करण्यासाठी, देवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो शुभ मानला जातो. या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आध्यात्मिक उन्नती, साधना आणि दीर्घकालीन वचनबद्धता आखत असतात. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अडथळे दूर होतात. गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी गुरुपुष्पयोग तयार झालेला आहे. जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवारी येते तर त्याला गुरुपुष्पयोग तयार होत असतो, म्हणजेच आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळत असतो. पुष्प नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला गेलेला आहे. तो पोषण देणारा आणि वाढीचे प्रतिनिधित्व करत असतो. गुरुवार हा गुरु म्हणजे ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो, जो ज्ञान, नीतिमत्ता, समृद्धी व समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच गुरुपुष्प अमृत योगादरम्यान केलेले कर्म, पवित्र गंगेमध्ये पूजा, पितरांची पूजा दीर्घकालीन यश आणि आनंद देणारी म्हटली जाते. यामध्ये गुरुची शक्ती, ज्ञान आणि पुष्प नक्षत्राची पोषण शक्ती याचा संगम जो आहे तर तो होतो. यामुळे व्यवसाय, विकास, स्थिरता आणि दीर्घकालीन प्रगतीसाठी एक बलवान काळ निर्माण होतो. गुरु हा शहाणपण, व्यवसायामध्ये प्रगती, घरामध्ये सुखसमृद्धी आणून देणारा म्हटला जातो आणि निर्णय क्षमतेचे प्रतिनिधित्व करत असतो. या दिवशी रत्न धारण करणे, सोने चांदी खरेदी करणे, जोडवे खरेदी करणे, वास्तुशांती करणे, त्यासाठी हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी चुकूनही विवाह करू नये, विवाह टाळायचे आहेत. व्यवसाय आणि आध्यात्मिक काम जे आहे तर ते अर्धवट झालेला आहे, तर त्या अर्थपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी पूर्ण केल्या जातात. त्यामुळेच आपल्याला ही शेवटची संधी आहे, तर ही अजिबात सोडायची नाही. गुरुपुष्पामृत योग म्हणजे नक्की काय, याला खूप महत्त्व दिलं जातं, कारण हे वर्षातून 3 ते 2 वेळा येत असते. खूपच शक्तिशाली आणि पवित्र दिवस म्हटलं जातो. तर असं म्हटलं जातं की देवगुरु बृहस्पती यांच्याकडे ग्रह शनी आणि अधिपत्य आहे, हे शासक आहेत. म्हणूनच पुष्प नक्षत्र हे अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटले जातात. या नक्षत्रात पंचांग न पाहता कोणतेही शुभ कार्य केले जातात. नक्षत्राला देवी लक्ष्मीचे निवासस्थान म्हटले गेलेले आहे. त्यामुळेच पुष्प नक्षत्राच्या काळामध्ये श्री आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी जी पूजा केलेली आहे किंवा उपास केलेला आहे, ज्या अनुष्ठानामुळे तुम्ही जे उपाय करता तर ते सुखसमृद्धी देणारे असतात. पुष्प नक्षत्रावर ज्ञान, बुद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक असणारे देवगुरु बृहस्पती आणि आपल्या घरामध्ये जे आपण गुरु मानतो तर त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. ज्या स्त्रियांना धोंड्याच्या महिन्यामध्ये सोने चांदी खरेदी करणं जमलं नाही तर त्यांनी या गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी आवर्जून सोने किंवा चांदी हे आपल्या घरामध्ये आणायचे आहे, थोडी का होईना. यामुळे घरामध्ये आर्थिक स्थिरता चांगली होते आणि सोने चांदी खरेदी केल्यामुळे या दिवशी यामध्ये बरकत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे, तर आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशी एक वस्तू आणायची आहे. ही वस्तू आणल्याने घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते. म्हणूनच आपल्याला 18 जूनला 2026 मध्ये शेवटचा गुरुपुष्पामृत योग आलेला आहे. ही वर्षातील शेवटची जी गुरुपुष्पामृत योग जो आहे तर तो असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये
अशी एक वस्तू जी आहे ती माता लक्ष्मीला घरामध्ये खेचत असते आणि ही जी वस्तू आहे तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला कायमची ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये लक्ष्मीही येते आणि घरामध्ये नांदत असते आणि आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही। घरामध्ये दारिद्र्य आहे तर ती नष्ट होते। फक्त 24 तासामध्ये घरामध्ये पैसा दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये 24 तासामध्ये पैसा येऊ लागतो। पतीची मुलाची खूपच प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष धन संपत्ती ही कधीच कमी पडत नाही। म्हणून अशी कोणती वस्तू आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे आणि सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करते। तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, हा जो गुरुपुष्पामृत योग आलेला आहे तर हा वर्षातील तिसरा गुरुपुष्पामृत योग असणार आहे। आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू आपण ठेवत असतो तर त्या वस्तूची पंचोपचार विधीनुसार पूजा केली जाते। त्या वस्तूला सिद्ध केलं जातं आणि त्यानंतर त्या वस्तू वापरल्या जातात। म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे तर 18 जूनला गुरुवारी खरेदी करून आणायची आहे। आता या दिवशी गुरुपुष्पामृत योगाचा जो शुभ काळ असणार आहे तर तो सकाळी 6:04 पासून तर सकाळी 11:32 राहणार आहे। म्हणजे आपल्याला 11 वाजेपर्यंत किंवा 10:30 वाजेपर्यंत आपल्याला हा जो योग आहे तो आल्यामुळे पूजा किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत। आपण संपूर्ण दिवसभर ही सेवा करत असतो, काही उपाय करतो। तर अशा काही सेवा जेव्हा केल्या जातात तेव्हा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर राहत असतो। गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच आपल्याला हा उपाय करायचा असतो। याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभणार आहे। तर तुम्हाला ज्या वस्तू मी सांगणार आहे तर ह्या वस्तू साध्या सुध्या नसून तर माता लक्ष्मीला अखंड स्वरूपात घरामध्ये वास करत असतात, आकर्षित करत असतात, खेचून आणण्याचं काम करत असतात। आता खरेदी करून कोणत्या वेळी आणायच्या आहेत? शक्य झालं तर तुम्ही सकाळी आणा किंवा दिवसभरामध्ये कधीही आणू शकता। तर ही वस्तू जी आहे तर ही घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये किंवा ईशान्य दिशेला जर ठेवली तर घरामध्ये पैसा हा येऊ लागतो, आर्थिक समस्या दूर होतात। ही वस्तू आपल्या देवघरामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपली जी कुलदेवी आहे तर ती प्रसन्न होत असते। तर जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं निवासस्थान आहे। जर माता लक्ष्मीचं निवासस्थान आपल्या घरामध्ये असेल तर ती आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही। तर पहिलं आहे ते म्हणजे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र जे आहे तर हे घरामध्ये पैसे आकर्षित करण्याचं काम करत असते। धन धान्य यामध्ये कधीच कमतरताही भासत नाही। आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचं आसन असेल किंवा माता लक्ष्मीचं फुलाचं कमळाचं आसन असेल किंवा फोटो असेल तर यामुळे घरामध्ये वृद्धी होते। आणि जर आपण पंचोपचार या मंत्राचा जप जर नियम जर अशा पद्धतीने जर आपण रोज पाळले शुक्रवारी तर आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो खेचत असतो। तर पहा, आपलं घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही। म्हणून जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असेल, सतत पैशाच्या समस्या तुम्हाला जाणवत असेल, पैसा येण्याचे मार्ग जे आहे तर ते बंद झालेले असेल किंवा तुम्ही कष्ट करत आहात, मेहनत करत आहात पण कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला यश मिळत असेल, तुमच्याकडे पैसे असतात पण ते व्यर्थ खर्च करावे लागतात तुम्हाला, तुमच्याजवळ पैसा टिकत नाही, घरामध्ये आजारपण येते किंवा एखाद्याचं आरोग्य चांगलं राहत नाही, त्यांना गोळ्या औषधं आणण्यासाठी बराच पैसा लागतो। त्यामुळे जो आपण साठवलेला पैसा आहे तर तो खर्च होतो। तो पैसा जो आहे तर तो आपल्याकडे टिकावा त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणं खूप गरजेचं आहे। आपल्या मेहनतीला हवं तसं यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून या दिवशी छोटं का होईना आपल्याला एक जे श्रीयंत्र आहे तर ते आणायचं आहे। श्रीयंत्र आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून आपल्याला त्या श्रीयंत्राला आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे जे स्तोत्राचं पठण आहे तर हे 3 वेळा करायचं आहे। शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला हे काम करायचं आहे। त्यानंतरची दुसरी वस्तू आहे कासव।
कासव मूर्ती ही जी आहे तर ही यंत्र असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल, जर आपण घरामध्ये या ठिकाणी ठेवतो तेव्हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अनन्यसाधारण या कासवाच्या मूर्तीला म्हटलं गेलेलं आहे. दीर्घ आयुष्य, स्थिरता आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. कासवाला संस्कृतीमध्ये विशेष स्थान दिलं गेलेलं आहे. कासवाला कूर्म अवतार असं म्हटलं जातं. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप कूर्म अवतार धारण करून मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर पेलून धरले होते. कासवाची टणकपाठ ही संरक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. घरात आणि कार्यालयामध्ये किंवा व्यवसायामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिरता येत असते, धनसंपत्तीमध्ये वाढ होते. घरामध्ये कासवाची प्रतीक असेल किंवा मूर्ती असेल तर पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे, ईशान्य किंवा पूर्व दिशेला. अशा पद्धतीने ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी ही वाढत असते. पितळेचे किंवा चांदीचे कासव हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे, तर क्रिस्टल कासव हे उत्तर किंवा ईशान्य दिशेला अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची पावलं, ज्याला लक्ष्मीचरण असं म्हटलं जातं. हे सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य धनप्राप्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साठवण्यासाठी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर पूजा घरामध्ये हे ठेवले जातात, पूजा केली जाते. मुख्य दरवाजावर किंवा पूजेमध्ये लक्ष्मीचे पावलं लावताना ती नेहमी घराच्या आत प्रवेश करताना असावीत. पावलाची टोक बाहेरच्या दिशेला असू नये, कारण हे धन बाहेर जाण्याची शक्यता दाट असते. धन बाहेर जाण्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत. पावलाची ठसे जेव्हा तुम्ही काढता किंवा स्वस्तिक काढता तर पांढरा किंवा लाल रंगाची रांगोळी जी आहे किंवा कुंकू आहे किंवा हळदीचे जे कुंकू आहे किंवा हळद आहे ते वापरून आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. तांदळाच्या पिठाचे देखील तुम्ही इथं वापर स्वस्तिक काढण्यासाठी करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीचं आसन, तर हिंदू धर्मात धन, वैभव आणि समृद्धी आणण्याचं काम जे आहे तर माता लक्ष्मीचं आसन करत असते. देवी लक्ष्मी जे आहे तर मुख्य कमळाचं फूल जे आहे तर त्यावर विराजमान असते, ज्याला कमलासन म्हटलं जातं. कमळाचे फूल पवित्रता, सौंदर्य आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रतीक म्हणून ओळखलं जातं. माता लक्ष्मी नेहमी पूर्ण उमललेल्या गुलाबी रंगाच्या कमळावर आसनावर विराजमान असते. चिखलात उमललेल्या स्वतःचे सौंदर्य आणि पवित्र टिकून ठेवणाऱ्या कमलासारखेच पाहता लक्ष्मीला भक्तीने आणि भौतिक व आध्यात्मिक सुख प्रदान करण्यासाठी माता लक्ष्मीला कमळाच्या आसनावर ठेवायचं असते. म्हणूनच कमळाचे फूल जे आहे तर ते अर्पण केले जाते, जे बुद्धी आणि सतर्कतेचे आहे. म्हणूनच माता लक्ष्मीला जेव्हा तुम्ही कमळाचं किंवा गुलाबाचं फूल अर्पण करता तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. कारण कमळावर असलेला फोटो जो आहे तर तोच आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे. तर या दिवशी आवर्जून या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. तर धनप्राप्तीसाठी, घरामध्ये आकर्षित करण्यासाठी, धन पैसा येण्यासाठी, पैसा हातामध्ये टिकण्यासाठी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे: ओम श्री ही लक्ष्मीभ्ये नमः. धनप्राप्तीसाठी हा मंत्र आहे, म्हणून तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे 108 वेळा. त्यानंतरचं पहा, श्रीयंत्र जे आहे तर श्रीयंत्र जे आहे तर सर्वांनाच माहिती आहे की श्रीयंत्र जे आहे हे साक्षात देवी लक्ष्मीचं आणि ऊर्जेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. धन, संपत्ती, ऐश्वर्य, समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, साधन म्हटलं जाते. म्हणूनच गुरु पुष्पामृत योगावर आपल्या देवघरामध्ये आवर्जून यंत्राची स्थापना करावी, ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात, घरात सुखशांती लाभत असते. आता पहा, जेव्हा तुम्ही श्रीयंत्र आणता त्यावेळेमध्ये आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो आणि छान आपल्याला कुंकुमार्चन करून अशा पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे स्थापन करायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटीची वस्तू आहे जी माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे, जी कवडी आहे. तर या कवडीची माळ जी आहे तर ती मिळत असते. तर ती माळ जी म्हणजे तोरण तुम्ही आणू शकता, तोरणही आणू शकता किंवा कवड्याची माळसुद्धा तुम्ही आणू शकता. माता लक्ष्मीला कवड्याची माळ, तोरण खूपच प्रिय आहे. तोरण तुम्हाला मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे या दिवशी आणून, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती कमी होऊन शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होते.
कारण कवडीची उत्पत्ती जी आहे तर ती समुद्र मंथनातून झालेली आहे. म्हणून आवर्जून आपल्या देवघरामध्ये तुम्ही कवड्या आणता घरामध्ये तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत. तर 5 किंवा 7 किंवा 2 अशा पद्धतीने आपल्याला कवडे जे आहेत तर त्या घरामध्ये आणून त्याचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी कवड्या खरेदी करत असताना आपल्याला आवर्जून त्यासोबतच आपल्याला लक्ष्मी देवीचे पावलं हे खरेदी करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा करता तेव्हा घरामध्ये सुखसमृद्धी ही प्राप्त होते. जेव्हा तुम्ही घरामध्ये विशेष स्थिती येते त्यावेळेमध्ये जर हा उपाय करता त्यावेळेमध्ये सर्व कामात तुम्हाला यश हे मिळू लागते. अडथळे दूर होतात आणि आपल्या कष्टाला देवी शक्तीची साथ मिळण्यासाठी, आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास कमी होण्यासाठी, सर्व दोष हे दूर होण्यासाठी आणि आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळवण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातात. म्हणून या दिवशी आवर्जून लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे आणि हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.